आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोलाई गटात इंडिया आघाडीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। जिल्हा परिषद 37 कोलाई गटातील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडी यांच्या उमेदवार राजश्री प्रशांत मिसाळ यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू असून गट आणि गणातील मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या प्रचार मोहिमेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या मेहनतीने सहभागी झाले आहेत। गावोगावी भेटी, संवाद आणि प्रचार सभांमधून मतदारांशी थेट संपर्क साधला जात असून वातावरण चांगलंच तापलं आहे। मागील कार्यकाळात जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजश्री मिसाळ यांनी तालुका, गट आणि गण पातळीवर राबवलेल्या विविध विकास कामांची मजबूत शिदोरी त्यांच्याकडे आहे। युवकांसाठी रोजगार आणि शिक्षणाच्या संधी, पायाभूत सुविधा, गावांना पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, महिलांसाठी आणि शेतीसाठी विविध योजना राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। तसंच युवा खेळाडूंकरता क्रीडा संकुल आणि मैदानाच्या विकासावर भर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। जिंदाबाद। राजश्री मिसाळ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सिटी पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय महाराष्ट्र। 37 कोर्ले गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार राजश्री प्रशांत मिसाळ व पंचायत समितीच्या उमेदवार सिद्धी शरद पाटील आणि बोर्ली गणातून वामन केशव चुनेकर हे दोघे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी राजश्री मिसाळ असे तीन उमेदवार आहेत। शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस, मनसे अशी आमची इंडिया आघाडी म्हणून आम्ही युती करून आम्ही ही निवडणूक लढवतोय। समोर भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती आहे, त्याच्यानंतर शिंदे गट स्वतंत्र लढतो। अशी तिरंगी फाईट आमची आहे इथे या मतदारसंघामध्ये। तिरंगी जरी फाईट असली तरी आपण मागच्या वर्षी 8,500 मतांनी आपण विजयी झालेलो आहोत मागच्या वर्षी। ह्या वेळेला पण मला खात्री आहे का आम्ही 8,500 मतं असली तरी आम्ही ह्या वेळ विजयी होऊ आणि 100% आमचा विश्वास आहे का आम्ही ह्या निवडणुकीमध्ये बाजी मारणार। विकास कामांचा अजेंडा बोलला तर आम्हाला ह्या इथल्या स्थानिक जे भूमिपुत्र आहेत त्यांना कंपनीच्या माध्यमातून रोजगाराची संधी देणार आहोत। इथे नवीन प्रकल्प साळाव येथे येतोय, त्यामध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी प्रथम प्राधान्य देणार। त्याच्यानंतर मुरुड तालुक्यामध्ये क्रीडांगण नाहीये खेळाडूंसाठी, तो उपलब्ध करून देणार। त्याच्यानंतर इथे जे पर्यटनाच्या दृष्टीने मुरुड तालुका आहे तर त्याच्यासाठी जे रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी कोर्ले 37 गट या गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि माझे सहकारी सिद्धी शरद पाटील, तसेच कोर्ले गणात सिद्धी शरद पाटील आहे, बोर्ली गणात आहेत वामन केशव चुनेकर, हे माझे सहकारी आहेत पंचायत समितीला। आणि मी अर्ज यासाठी भरलाय की माझ्या प्रभागातील म्हणजे माझे जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील काही व्यथा आहेत लोकांच्या, त्या सोडवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। हो, नक्कीच पडणार, कारण मी जिल्हा परिषदला असताना मागच्या वेळेसही मी कामं केलेली आहेत। कामं म्हणजे एक सातर्डे वळके ग्रामपंचायत आहे, त्या वळके ग्रामपंचायत मध्ये मी मोठं हॉस्पिटल मंजुरीसाठी खूप धावपळ करून ते हॉस्पिटल मंजूर करून घेतलेलं आहे। दुसरी गोष्ट, गावोगावी मी रस्ते केलेत, साकव बांधलेत, अशी मी कामं केलेली आहेत। पुढचा अजेंडा असा असेल की आता या कलियुगात महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत त्या अत्याचारा संदर्भात मी महिला सक्षमीकरण पहिलं करणार आणि महिलांना जी पाण्याची गरज आहे, म्हणजे प्रत्येक गावात मी आढावा घेतला, त्या आढाव्यात मला जाणून आलं की गावोगावी पाण्याची जी समस्या आहे ते पाण्याची समस्या पहिले सोडवणार आणि महिलांना सक्षमीकरण करणार। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।